श्री गुरु
श्री गुरु सारखा पाठीराखा इतराचा लेखा कोणतरी राजाची गंगा काय भीक मागे मनाची आजोगी स्थिती पावे कल्पतरू चळवटी रोपणी वैसरा काय वाणू त्याला सांगा नोदी राजाची गंगा काय भीक मागे मनाची आजोगी स्थिती पावे ज्ञानदेव म्हणे तरलो आता उदरलो गुरुकुलवे राजाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्ध पावे राजाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्ध पावे त्यांच्या कृपादाने कृतीचा विचारू बाबाजी सद्गुरु सात तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर राजा तुमचा अंकुर लागलो पवन झालो त्याला मी काळा कुत्रे काही जनेने बोलितो वदने आधी भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आत पुरवावी प्रसंगानुसार 36 वर्ष झाली बाबांनी सांगितलं 36 वर्ष झाली बाबांचं अनुसंधान टिकून आहे बाबांचं अनुसंधान टिकून देणारी ही मंडळी आहे ही सगळी वारकरी भाविक वैष्णव आणि म्हणून वैष्णव मेळावा आहे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा ही वैष्णव अवस्था टिकून आहे आणि ती टिकून राहावी हाच येतो महात्म्यांचा होता तो आज आपल्याला नजरेनं पाहायला मिळतो डोळ्यांनी पाहायला मिळतो आत्मावाला मिळतो भोगायला मिळतो अशी अवस्था आहे आणि म्हणून आता श्रीगुरूचा महत्व सांगणारा श्रीगुरूची पावर सांगणारा आता अभंग गरीबाला दुरुस्ती करून आपल्यासारखं बनवणारी अवस्था देणारा हा आपला श्रीगुरू आज पाहिलं तर आपल्या श्रीगुरूने आपल्याला काय बनवलं माणूस बनवलं आपण माणूस नव्हतो कारण आपल्याला काही कळतच नव्हतं माणसाचं काय कर्तव्य नाही ते कळतच नव्हतं पण त्याने कळवून दिलेलं आपल्याला माणूस बनवलं अनुभवानं दिलं म्हणजे माणूस बनवलं अनुभव म्हणजे माणूस लय बोलतो म्हणजे माणूस नाही अनुभव येते अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव आणि म्हणून आपण काय श्रीगुरु सारखा असा पाठी का असा महात्मा जर पाठीची असेल तर काय घडणार नाही काय होणार नाही जे जे मनात ते घडेल पावर आहे ताकद आहे कोणाची आहे श्रीगुरूची म्हणून
दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवराधनी माझी गरीबाची होती पण श्रीमंताने भोगली. तसं आपण दरिद्री अवस्था भोगत होतो आलो आणि माझं माझं म्हणून वाया चाललो होतो पण महात्म्याने सावरलो. भाग्य आपलं महात्मा मेला सावरलं आणि आपल्याला आपल्या जागेवर आणून ठेवलं. नव्यानंतर स्वतःला बनवून दिले आज परतंत्र नाहीये. ही किंवा कोणाची आहे? पहिला निर्णय आपण करतो काय म्हणतात हिरगुर सारखा थापायचा का काय अर्थ नाही. आणि म्हणून राजाची कांता झाल्यावर भीक मागायचं का मी त्या संबंधाचा विचार केला तर आपली भ्रांती जाईल का राहील. मला वाटतं 5 अध्यायामध्ये 5 श्लोकाचा भाग आहे. भ्रांतीपासून हिरकले माऊलीचं निरोप आहे ना. भ्रांतीपासून हिरकले गुरुवाक्य म्हणतले. गुरुचं वाक्य एवढं पॉवरफुल आहे. मन दुखलं ना तर मन आमगड राहत नाही. काय होते मन सकळ मंगळ पण ते सुद्धा शुद्धीकरणात येते. ते सुद्धा शुद्धीकरणात ते सुद्धा भजन करायला लागतंय. इतकं गोड आहे. साधूचा विचार इतका गोड आहे. इतकं गोड आहे. किती गोड आहे? किती गोड आहे? किती गोड आहे साधूचा विचार अमृतापेक्षा गोड आहे. हा मोठा किती आहे? आकाशापेक्षा मोठा आहे नाही. आणि मग मला सांगा नाम येणार केवढा आहे? या गावापुरता का शिवापुरता का घरापुरता का दारापुरता का गडीपुरता तो सुद्धा एवढाच आहे. जेवढं पावर आहे तेवढा तो आहे. मला सांगा आपल्यामध्ये ज्या बरका देवाने भरून दिली तेव्हा तेव्हा आधीच पावर भरून दिली मग आपल्याला पाठवलं पण ती पावर आपण विसरून गेलो. विसरलो घसरलो पसरलो अजून काय उठलो नाही. पण या मांडवात उठले. विसरू नका कोणाला ज्यांनी ही पावर दिली त्यांना. मग आपण आमच्या सारख्याला विसरलं पण त्यांनी ही पावर दिली त्यांना विसरू नका. काय भीक मागली काय पावर आहे. भीक मागायचे कामच राहिले नाही. मालकाची झाली. आपल्याला मालकाचं बनवलंय. मालकाने आपला सारखे करती मालकाने आपल्याला आपल्यासारखं बनवलंय. शिल्पात बाबांनी एकटा शिल्पात बाबा पण जग शिल्पात बनवलं. ती पावर बनवली वेगळी ठेवलीच नाही. मग श्रीपाद बाबा एकदा ते सगळं जे भूतपूर श्रीपाद बाबा भरलेलं आहे. श्रीपाद मुरारी
हो हो मुरळी असला पाहिजे म्हणजे नवरी आनंदाने नाचायला ना. नवरी काही रडणार नाही गागणार नाही मागं फिरून तुझा पाहणार नाही का असा मुरारी आल्यानंतर धने श्रीपाद मुरारी याने दुनिया केली बावरी. आतमध्ये आनंदाला पूर आणतोय आनंदाला गुदगुल्या होतात. बरोबर आहे हा ही करणी कोणाची आहे हा का नाही. आता तिसरं चरण असं सांगतंय तिसरं चरण काय सांगतंय कल्पतरू जो कोणी वैश्याला काय सांगितलं पुढे बाजूला तो कल्पतरू कोणाच्या झाडाखाली कळलं का आपला आपल्या झाडाखाली आपण बसलो का कुठे बसलो सांगा ना बंदा पाहिजे असेल तर सांगा ना. कल्पतरू चळवळ कल्पतरू पाहिला कल्पतरू पाहिला भाऊ दादा प्रमाण नको सध्या मला हे खरं करू द्या आधी. ती कल्पना कुठे होते कल्पतरू पाहिला का आता आपण कुठे आहोत कल्पतरू सोडून नाही कल्पतरू म्हणजे हे झाड याच्याच गाडी बसलोय आणि गाडी देत बसलोय तरी सांडून चाललंय. इकडून आलं का इकडे चाललं इकडून ऐकलं का इकडे चाललं. हो थोड्याने कीर्तन ऐकायला नाही आले आलो होतो काय सांगितलं नाही ते लक्षात आनंद गेलं. कल्पतरू अरे कल्पना जिथं तयार होईल त्याला कल्पतरू म्हणावं. येत बिघडवतंय कोण हेच बिघडवतंय मग सावरायचं कोणाकडून याच्याकडून सावरायचंय. संगत सज्जनची झाली तर सावरण आणि दुर्जनाची झाली तर बावरण. हो बावरून जाईल ना आता बावरलेच नाही सगळे इकडे तिकडे. हा मला सांगा एवढीच माणसं आहेत काय गावात कळतंय का आपल्या गावात सप्ताह आहे वैष्णव मेळावा आहे. वैष्णवाचा माल खरा आहे का खोटा आहे आपण काय सांगतो आपण काय सांगतो वैष्णवाचा मालक कसा माल आहे जरा टाकून पाना टाकून पाना तुम्ही घोटी जेवण पाना घोटी जेवण पाना घोटी जेवण पाना. हा तुम्ही जरा घोटीत या ना तुम्ही जरा घोटीत या ना काय होते पा हा नाही आता तुम्ही स्वाद टाकला का नाही खाल्ला ना मग त्यात काय होतं ते कोणामुळे काय झालं सुगरणीचा हात होता त्यात म्हणून रुची मिळली तिथं मिळली नसती तुम्ही गहू चावीत बसा आणि पुढे चावीत बसा तिकडे हा डाळ गेलं कोणी लावायला चाळ म्हणून जमत सुगरणीचा हात सुगरणचं मत आहे ना सुगरणचं मत आहे ना ही पहा ही मग सुगरणच होती इथं सुगरणच तिथे इथं आलं तर काय त्याला काय म्हणतात त्याला फॉल्ट करतो त्याला का पीटर म्हणता ना हो पीटर का तिथे आठ दिले पीटर आठ दिले पीटर पीटर फॉल्ट काढतो तसं सुगरण पाठ करून चव आणून देते सुगरण नाही सुगरण म्हणजे सोंग नाही दिलेली हा सुगरण म्हणजे का तिची रुची हो खाणारा आत्महत्या मारून खातो हा सांगावं लागत नाही तसंही ते बाबाने दिलेलं सार टाकून पाना किती गोड आहे घोटीत राहणार घोटीत राहणार घोटीत राहणार काय होते हा नाम घोटीत राहायचं नाम घोटीत राहायचं त्या गावात नाही नाम घोटीत राहायचं इथं मिळाली ना तर वाया जाणार नाही कोणीच वाया जाणार नाही येत बी नाही जाणार हो हे सगळं आता मी त्याच्यावर चढलेलं आहे पण भ्रांती जात नाही आम्ही तरतो आमच्यामुळे चाललंय बाणावती डोक्यात
हा कोणामुळे कोण कोण मे कोण थांबाया कोणामुळे कोण मालकामुळे आपण का मालक आपल्यामुळे बोला ना मालक आहे म्हणून आपली किंमत आहे म्हणून इथे बसलोय आपण मालक नसता तर उलगला चला उलगला हे काढून दाखवू का आपण हा उलगला सुखत पडलं म्हणतात का नाही हा हा का जे पाहिजे ते नाही म्हणून शेवटची पाहिजे मनुष्य जन्म त्यासाठी त्याच्यासाठी देवेलीला देह भजन मोठा आणि भजन करत नसेल तर मग आजही मुर्दा ज्याला भजन नाही ज्याच्या मुखात भजन नाही ज्याची आठवण नाही मालकाची आठवण नाही तो काय त्याला काय म्हणावं हा हरिविन जन्म हरीला न ओळखता त्याचा जन्म आहे त्याला काय म्हणता गाण करते ना उकीला करतो ना हरिविन जन्म नरकच पाहिला ना तो कोणता पाहुणा आपला कोणी नाते होत्याचा मामा काका जमन मग आपला कोण आहे आपला तो एक देव करुणी आता आपल्याला गरज कशाची आहे मी उद्याकडे सत्यनारायण घालतो एक यज्ञ करतो मोठा मला खूप पीडा व्हावी आणि रोगाने घरातून मला मारून टाकतो नवस घेतो जमत घे असा कोणी बाजार आहे का माझ्यावर संकट यावं मी सत्यनारायण घालेल असं आहे कोणी मग सत्यनारायण कायसाठी सुख मिळावं म्हणून मग सुख मिळण्यासाठी काय तळमळ आहे का सुखासाठी हा सुखासाठी काय करावं लागेल झोपा करावं लागतील आपण करायचं झोपून घ्यायचं सुख हा सुख कुठे आहे सुख कुठे आहे कुठे मावली तू कुठे आहे तुम्ही कुठे शोधताय मोबाईल मध्ये रामकृष्ण आले नाही तुमचं चालतंय बाळा सरच बोललो नाही तू कुठे शोधायला पाहिजे तू आहे कुठे सुख प्रत्येका जवळ आहे आता आम्ही बाहेर हरवलं गावसायला चाललो हरवलं घरात आणि गावसायला बाहेर चाललो हरवलं कुठे आपण आणि शोधायला कुठे चाललो या वारीला त्या वारीला सापडेल का आता वेळ सापडलं का पण माझ्या शिरपाच्या संगतीत प्रत्येकाला सापडलं
बहु पायी संतांचे पण सुखदेव संतांच्या पायात आहे तर संताला सोडून राहतात तुम्ही सुखासाठी तर प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं तळमळ करतायत पण सुख तर संतांच्या पायात आहे मग संताला सोडून राहतात कसे आणि संताला सोडून राहता येतच नाही पण काय करावं सुख येतच नाही संताला सोडून कोणाला राहता येत नाही कोणी जीव असू द्या त्याला संताला सोडून राहता येत नाही आणि राहत असेल तर तो जिवंत नसेल हो संताला सोडून जर राहतो तर जिवंत नसेल मला सांगा आता आपल्या नाकातली हवा आहे का गेले मग कोणाचे गेले मग सगळे जिवंत आहेत मग ज्याची हवा बंद झाली तो मेला बरोबर का सांगतो का चुकीचं हा संत म्हणजे काय जवळून तू असेल तू आमचा झाला उपवास रे रामकृष्ण आहे नाही सोमवार रे हा तर किती 16 सोमवार केले नाही गुरुवार केले अहो खरा गुरुवार करा ना सोम साधनेत राहा ना खरा गुरुवार आणि खरा सोमवार आहे जरा महिने तू मारा केला धरीला जरा हृदयी कशाचा मारा केला तोच मारा करा सांगितला गुरुवार झाला नाही सोमवार झाला पण तोच मारा करा पण काय होतोय ह्या देवाचे फेफरू होते का नाही तुम्ही सोडा मोरात फेफरू येते काय येतं का पण तुम्ही जनाबाईचा सोमच्या मारा येऊ द्या फेफरा येणार 100% येणार ती कोणाच्या बापाला आवडणार नाही कधी म्हणे ना हे नको त्या आधीशिवाय राहणार नाही हा खरंय ते खरंय बाकी सगळं खोट आहे म्हणून त्यांनी सांगितलं नारा साधना तरी तू न पाहू त्या जाणवंता जाणव जाता जाणीव घाली आडपाटा रोजी शिदीने रोजी येत्या वाटा हो हे सगळं खाटोबा आहे फक्त एकच आहे गोष्ट शेवटी त्यांना काय सांगितलं जेने आनंदाची सापडलेली जेने भेटलेले कृपाळ आणि त्यांनी फेडीला आपल्या बुद्धीचा मोड एवढं घालून टाकणार फक्त संतच आहेत ना शेवटी आपल्याला तिथे जाणून सोडतात पण आम्ही ती जागा सोडून दुसरीकडे जातो भरम निघत नाही वेदांनी सांगितलं कुठे जा कुठे बसा कोणाला गप्पा मारीत बसा काय सांगितलं संताची संगत असावी म्हणतात वेद सुद्धा सांगतात संताची संगत असावा त्याच्याशिवाय प्राप्ती होणार आमची सुद्धा संगत ठेवू नका कोण म्हणले वेद आमचा सुद्धा संबंध ठेवू नका का आम्ही सुद्धा मुठी झालो हो आम्हाला सुद्धा सांगता येईना कोण म्हणतात 4 वेद म्हणतात आम्हाला सुद्धा विचार करू नका पण माझे संताला विसरू नका
करू नका काही संत संग धरा इथंच वस्तुस्थिती आहे. सगळ्याला समजण्यासारखं आहे, सोपा आहे, भाषा मराठीत आहे. करू नका काही, फक्त संत संगताला पूर्वीचा ठेवा आपला आपल्या जवळच आहे. विसंगती झालेली आहे. काय झालेलं आहे? विसंगती झालेली आहे. ती संगती लावण्याकरता सद्गुरूंची काम ठेवा म्हणजे संत संगताला. आणि पूर्वीचा ठेवा आपला आपण समजून घ्या. आपला ठेवा आपल्या जवळच आहे. आपणच देव आहोत, किती लोकांना माहिती आहे. आपणच देव आहे, किती लोकांना माहिती. देव पाहिला तू दगडाकडे जातो, गोंड्याकडे जातो, गोंड्याकडे जातो, ज्यांना नाव ठेवले त्यांच्याकडे जातो. पण बिगर नावाच्या देवाला नमस्कार करताय का? आता तुम्हाला बोलवत आहे, आता हे सॉंग बोलत आहे. देव बोलतोय का सॉंग बोलत आहे? रामकृष्ण हरी. कोण बोलतोय? कोण बोलवितो हरी वीणा, बोल बोलवितो हरी वीणा. देव सदा जवळचा ते पापनाचे दर्शने. देव सदा जवळच आहे. आपल्या हृदयात तोच वाजतो, तोच बोलतोय. हो, तोच बोलतोय. साधकांच्या हृदय मंदिरात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच वाटतो. मला वाटतं 15 वाटे आहे, 15 श्लोक. एरवी सर्वांच्या हृदयाची मी अमुक आहे. अमुक समजलं ना? अमुक भाषा कळते का? मी अमुक आहे. कोण बोलतो? देव बोलतो. देवाची भाषा आपली नाही, गुढ आहे. ज्ञान गुणगमे ही गुण भाषा नाही का? संतांची आहे. काय प्रमाण होतो? काय म्हणलो मी? एरवी सर्वांच्या हृदयाची मी अमुक 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 अमुक. आता मला तुमच्या गावाला यायचे, अमुक गावाला जायचं आहे,
अमुक गावाला जाते, अमुक गावाला जाते. किती दिवसात पोहोचल अमुक गावाला? अमुक गाव आहे का? अमुक गाव आहे का पुढे? मला जायचंय अमुक गावाला. पोहोचेल तुम्हाला त्याला सांगाल, तुम्हाला त्याला सांगाल. अमुक म्हणजे गावच नाही, तुम्हाला जाता देणार नाही, पोहोचता देणार नाही. पण जे म्हणतात आहे गाव अमुक, काय सांगितले? सर्वांच्या मी अमुक आहे. आता मला सांगा बुद्धी कोणाला नाही? जी बुद्धीला पुरवण्याची वस्तू आम्ही आहोत, मग आहे का नाही? आहे ना? मग तरी म्हणतात हे काय सांगता अमुक अमुक बुद्धीला पुरण ही वस्तू आपण आहोत. आता आपण सकाळी संध्याकाळी बुद्धी चालते म्हणून सगळे चाललंय का नाही? हे जर टेम्परेचर वाढले तर आपण म्हणतो येणे झालं बरं का, बोलत आहे काय चालत आहे काय नाही काय. पण बोलत आहे यांची बोलतोय चालतोय द्या एवढं पाकिट बता सांगतो निघून जातो. राम राम. कसं सांगायचं इथं? जीवाचा फैसला, जीव अडकलेला आहे, त्याला बाहेर काढायचं आहे. बाहेर काढणारा बाप जर पाहिजे तो शिरपादाचाच असला पाहिजे, कोणी चालणार नाही. हो खऱ्याची आवडत पाहिजे, खऱ्याची खोटीची चालणारच नाही. हो खरा असेल तो या बंधातून मोकळा करतो. इतर तर वेळच नाही ना. हो कीर्तन केलं का निघालो चालतो, मला वेळ नाही. मला काय शेअर करायला गोष्टी सांगूच नको, वेळ नाही. आता आपल्याला एक एक माणूस बनण्यात आलेला आहे, जीव आवश्यक केलेला आहे, त्याला बाहेर काढायचं आहे. त्याला बाहेर काढण्याकरता आता आपण जीव होऊन गेलो पाहिजे. आपणही मुक्त होऊन गेलो येणार काढता येईल का? जीवाला बाहेर काढायचं लोकांना घेऊन गेला पाहिजे. हो आपल्याला जीवावर असेल तर जीवाला बाहेर काढता येईल. आपणच जीव नसेल तुम्ही पाहिलं ना, एक मिनिट पडावं गेलं होता राहिलं होतं त्याच्यावर वर पाहिला झाला काय काय. आणि हा असं झाला होता, जोडीदार गेला म्हणून खंत करीत बसला होता डोंगरातून. मग परत या मेच्या तिकडे गेल्या 14 वर्षांनी त्यांनी पाहिजे बापरे आला बरं का, धावला त्याच्या पाठीमध्ये झालं त्याला. का रे वेड्यासारखा करतो म्हणजे काय झालं? यांच्यात राहतो म्हणजे मी त्यांचंच आहे. अरे डोक्यात नाही का म्हणे तू माझा बंधू आहे, तू म्हणले तू फसवतो काय मला? अरे हा भाऊचा मग मला खरं करून दाखव. नेलं आलशामध्ये दाखवलं, दोघांचं स्वरूप एक झालं. काय झालं? दाखवणारा कोण पाहिजे? बाहेर काढणारा कोण पाहिजे? खरं दाखवणारा. म्हणून शिव पाहिजे तेव्हा जीव बाहेर निघतो बरं का. मग ईश्वर गुरुची कृपा आहे आपली, हिला संत कृपा म्हणतात. जो बचाला बाहेर काढतो त्याला शिव अवस्था म्हणतात का नाही? जीवाला बाहेर काढायचं असेल तर काय करावं? शिव जीव शिव दोन्ही करू दोघांमध्ये भेदच राहिला नाही. कोण मी एकच आहे, दोघांनाही पटलं आणि आता एकत्र खेळायला लागले. तो श्रीपाद बाबाने आपल्याला सगळं एकच बनवून ठेवले, वेगळं काही ठेवलेलं नाही. माझ्या श्रीपाद बाबाला निघालो माझ्या सद्गुरूने मला काय केलं?
निजरूप दाखवलं. काय दाखवलं? माझं खरं स्वरूप दाखवलं. सद्गुरूने मला निजरूप दाखवलं, माझं स्वरूप दाखवलं. आणि जीवाचं लग्न. आता जीव शिव म्हणजे काय? कल्पना गेली का शिव आणि कल्पना आली का जीव. आता घालवायचंय काय? आलेलं पुढून तुम्ही पाहिलं ना, पाणी पाहिलं ना, डबका खाली लागलं पाणी पाहिलं ना, शेवाळ आलं का तुम्ही म्हणलं खराब होईल आणि शेवाळ बाजूला काम टाकलं म्हणजे चांगलं आहे. पाणी चिड गव्हाळ काढलं का येत आहे, तसंच आहे. कपडे धुवायला जाता का तुम्ही? कपडे जाता? कपडे धुता तुम्ही? नाही, मला तरी वाटतं कपडे धुवता तुम्ही. मळ धुता, कपडे धुत नाही. कपडे तर घरी येऊन येतात. कपडे घरी येऊन येतात म्हणजे धुवायचं का? नाही, कपडे घरी घेऊन येतात, मळ धुवून टाकीतात. कपडे टाकून येतात, मळ घेऊन येतात. काय करतात? काही कळेल काय बोलतोय? शंका जायला ना तुम्हाला काय? तुम्ही कपडे धुवता का मळ धुवत्या? आम्ही आता डोक्यात फेटा बांधावं का? डोक्यात फेटा बांधावं का फेटे डोक्यात हो? का नाही? बरोबर आहे का? चुकलं का नाही? अंगात फेटे घालावं म्हणे त्याच्यातच अंग. काय 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 भानगडे? अंगात फेटे ना? काय करावं? नाही नाही काय? गेली बिघडून दुनिया झाली, वाचवली हरी. आणि म्हणून जर पाहिलं तर साधू संतांना नाही करू नये. साधू संत म्हणजे सामान्य गोष्ट नाही. साधू संत दयाघन आहेत. कसे आहेत? साधू संत दयाघन आहेत, सामान्य नाही. साधू संत ओळखता आले पाहिजे. इतकी दया आहे, इतकी दया आहे, इतकी क्षमा आहे का? तर त्यांची अशी अवस्था आहे. कोण्याही जीवाचा वर्मा सर्वेश्वर किंवा अजून बुडत सांगितलं कोणापर्यंत सांगितलं? आता मला सांगा, संतांपर्यंत सांगितलं. आता याच्यात एकही संताला सोडून नाही, सगळे संत आहे. एक मी नाही, एक मी संताला सोडून नाही. आता मला सांगा, तुमच्याजवळ एक रुपये दिले ना, त्याच्याविषयी कळवळ आहे का तुमच्याकडे? तुम्हाला वाटते की माझ्याजवळ येऊच नाही, आमच्या घरात राहूच नाही, वाटतं का? म्हणजे कळवळ आहे का नाही? मग आता सगळ्या जवळ कळवळ आहे तर संत सोडून आहात का तुम्ही? मग संतांची रीत तुमच्या जवळ आहे, मग ही तशी इकडे बाहेर वापरत आहे तशी आताही वापरून पाहत. आतला कळवळ हे सगळं आतलं गणगोत आपलंच आहे. जर असं जर झालं तर आतलं गणगोत आपलंच आहे, असं जर झालं तर काय अडचण आहे? हे सगळ्यांना आपलं करता आलं पाहिजे. बाहेरचे नसतं, सगळे आपले आहेत. मावशी आपली, काकी आपली, तात्या आपला, नाही अण्णा आपला, पप्पा आपला, अजून काय काय मला काय नाव बरेच अण्णा पप्पा काय म्हणतात नाही, हे सगळे आपले. मग आतली मंडळीची आता काम आपल्याला साथ कोण देणार? आतली का बाहेरची? आतली सांभाळायचं कोणला? बाहेर त्यांना. आणि बाहेरचे म्हणतात हो आता बरेच दिवस झाले म्हातारे तिकडे आश्रमामध्ये राबवू तुम्ही, आमच्या ह्या पोरांकडे जेव्हा मोठी वखता इथे खरं नाही का? आणि त्यांना सांभाळायचं होतं नाही. कोणाला सांभाळायला पाहिजे? जे आपल्याला शेवटला सांभाळणार आहे. कोण सांभाळेल? ते कोणी सोडविना.
कोणी नाही बा कोणाची, कोणी नाही बा कोणाची, दिल्या घेतल्याची, पुत्र बंदुकांचा पैसेवाल्याची. त्याच्याकडे पैसे त्याचे का नाही? पुत्र बंदुकांचा संपत्तीचे, संपत्ती म्हणजे पैसाच ना. संपत्ती आहे तोपर्यंत काका तुम्ही कवा आले, पण मांडीला मांडी लावून बसे, मांडीवर बसे, खिशेत असेल काय आणलंय, खिशात काय नसेल तर चापट मारून निघून जातो, काहीच नाही आणलं. कोणी नाही बा कोणाची, दिल्या घेतल्याची, पुत्र बंदुकांचा संपत्तीची. सोयरे जायरे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक. आता आपण पांडुरंगाला ध्यान लावतोय काय? पांडुरंग ध्यानी आपल्याला या बंधनाचं सोडवणार तेवढाच आहे आणि म्हणून त्याचं ध्यान केलं पाहिजे. ध्यान करण्यासाठी ही योजना आहे. ही योजना ध्यानासाठीच आहे. आपल्याला ध्यान आलं तर समजून घ्यायचं आपण सुटलो, आणि ध्यान नाही आलं तर, आणि ते ध्यान या वाटत असेल तर प्रत्येकाने सद्गुरू करावा. गळ्यात तुळशी माळ घालावं, गळ्यात तुळशी माळ घालावून सद्गुरू करावं. पहिल्याच अभंगाचं चरण आहे पा. श्री गुरु साई श्री गुरु आता आपल्याला कोण पाहिजे? पहिल्या चरणामध्ये सांगतात ही गोष्ट आपल्याला आपलं ध्यान लागावं असं वाटत नसेल, ध्यानाने ज्ञान प्राप्त होईल. ध्यान नसेल तर ज्ञान मिळणार नाही. आता मला वाटतं 12 वाजता आहे ना सरजी,
12 वाद्य आहे 12 श्लोक काय म्हणतात अभ्यासावने गहन पाडतात मग ते ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे ध्यानाहून सांगू कर्म त्यागून त्यागावून भोगू मग कुठेही चुकायचा क्लेश नाही आपल्याला ध्यानाकडे जायचंय ध्यान लागावं कोणाचं पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ध्यान लागलं पाहिजे का नाही हा आपलं ध्यान जर पांडुरंगावर असेल तर पांडुरंगाचं ध्यान आपल्यावर राहिली अडचणच येणार नाही जो आपला ध्यान करतोय जो आपल्या हृदयात राहतो मग बाबांनी प्रमाण दिलं कुठे राहतो म्हणे हृदयात राहतो म्हणे हा हा सगळ्यामध्ये तोच म्हणलं देवनाट्याला नाना परी देवनाट्याला नाना परी भरून उरला चराचरी भरून उरला चराचरी भरून उरला चराचरी देव आहे का नाही आता बोलतोय तो कोण पाहतोय तो कोण ऐकतोय तो कोण हे सगळं मंडपात करते कोण हे सगळं जर तेच आहे पण एकीकरण होत नाही आणि तेवढ्यासाठी वैष्णव मेळावा आहे जे मात्यांचे उपकार आहेत जे हात मेळावा टिकून ठेवतायत किती उपकार केले उपकार सांगू काय बाप न करी ऐशी माय गेले अभय एवढं मोठं दान आहे आणि तेच माऊली सांगतात असं काय दान नाही देवा मला असं काही दान मागताय कोण कोणाला जो खरा भक्त आहे त्याला अशी भूक लागली असं काय दे देवा असं काय दे देवा म्हणजे सांग ना काय देऊ असं काय दे असं काय दे प्रत्येक म्हटलं असं काय दे पण काय सांग ना काय देऊ एक मिनिट याने द्यायचंय त्यांना ते नेमकं काय देतोय तो येता आली पालका नाही तुम्ही द्यायची त्याची ताकद आहे का नाही येतही पाहायला पाहिजे नाही कोणाकडे मागायचंय ज्याच्याकडे काय देईल त्याच्याकडे जायचं नाही घर कोणाची बाकी नमून जायचं हा कोणाकडं दाता आहे त्याच्याकडे मागित आहे आणि दात्याकडे काय मागताय असं काय दान दे तर तुझा विसर होऊ देऊ नको तुझा विसर झाला नाही तर तू मला सोडून जाणार फारकत कधीच होणार नाही त्याने जर फारकत घेतली नाही तर आपलं वाटोळं कधीच होणार नाही रामकृष्ण हा होईल आपण कसं दुसरं ठेव चला राजाची
आपल्याला इतकं सोपं करून सांगताय पण पटत नाही. मला सांगा, श्रीमंताची बाई कधी पीठ मागायला पण जरा रामकृष्ण आधी वाडाना माय म्हणजे आपण श्रीमंताचे आहोत का? कोणाचे आहोत? अजून आपले दरिद्र गेले का? नाही. मला काही कोणाला नावं नाही ठेवायचं, माझी ताकद नाही ती. पण आपण अजून लोकांचं दार सोडलंय का? आपण आपल्या मालकाचं दार सांभाळा, म्हणजे लोकांच्या दाराच्या कामात येणार नाही. आपल्या मालकाचं दार ओळखून घ्या. सगळ्याला दार दाखवलंय. देवाची ये जाई हो भाषण काय म्हणत नाही. चार मुक्ती दातव्य करायला येतात, सेवा करायला येतात. या बाईच्या सेवाचा राजाची कांता आहे ती. चार सेविका आहे त्यांना. ती बाहेर जाईल पण खरी श्रीमंताची असेल तर, खरा श्रीमंत कळला असेल तर, खरा नसेल कळला तर, खरा कळला नसेल तर मग खरं खोटा निवडा लावायला आलो. हा वैष्णव मिळावाय उजळावाय आलो वाटा. आपल्याकडे ते उजळायला नेतात का? ते उजळायला तुमच्याकडे नेतात बर उजळायला लागत त्यांना काय करावं नाही लागत का? काय करावं नाही लागत ना? आपल्याला कधी उजळलं काय? आपल्याला एखाद्या वर्षी दरवर्षी देवच उजळतो, आपल्याला उजळून आणू असा काय संकल्प कोणाचा नाही? अरे चिरपालाकडे संकल्प केलाय, कसा नाही म्हणत्या, समजून घेत नाही. संकल्प केलाय काय म्हणतोय? पावलं काय म्हणतो का मग? लागले जाऊ पैसाच्या संगती लोह बिघडला, जो बिघडला तो सुवर्ण झाला. शिरपादाच्या संगती जो बिघडला तो घडला शिरपादची झाला. नाही अनुभव मानसना देव
शिरपाला संगतीने देव बनले. देवच हा खरा का खोटा पाहते ना म्हणा दे माझा भरोसा करेल. ज्यावेळेला द्यायची वासना नाहीशी होईल मी जे आहे ही कल्पना जाईल त्या दिवशी देव झाला. देव झाले काय आवरण काय घालवलं. गुण दोष निमाले देव झाले अवघीजण. आपल्यातले गुण दोष निघून गेले. तो असा आहे हा तसा आहे. याचे ती तशी हे गेलं पाहिजे करायला पाहिजे. ही माझी आई आहे हा ही माझी बाप आहे म्हणायला पाहिजे का नाही. होतं का. गुण दोष हरपले देव झाले अवघीजण. बाबाला ते सांगितले भाऊ हे दादा हे ताई हे माई हे अक्का ऐक ना जरा. आत्मध्ये आत्मी एक आत्मा आहे. आत्मी एक आत्मा आहे. तुमच्याकडे काय आत्मा एक आत्मी आहे. सगळ्यामध्ये आत्माच आहे ना. मग आत्मा देव आहे. सगळ्यामध्ये तोच आहे. हा त्याच्याशिवाय चालतंय का. सोनं त्याचं चालतंय का. हा मला वाटतं अभंग आहे त्याला पुरावा. हे साठी आल्या नाही तरी संसार. काय सांगितलं त्याला ओळखा. तिथं हा चौथर फुकट जाणार आहे बाई ताई माई अक्का फुकट जाईल. हो त्याला जर ओळखणार नाही फुकट जाईल. त्याला ओळखण्यासाठी योजना आहे. ती जर योजना जर त्याने वापरली नाही तर आलाय तर फुकट जाईल. माती नरदेव मातीला दानात किती करू संसार किती करू संसार नरदेव मातीला दानात. अंडा पांडा जरी आणला असेल अंडा भांडा ठेवलंच घेणार जाग्यावर राहणार एकट्यालाच नेणार. रामकृष्ण हरी सगळ्यांना नेणार नाही. भांड्यासारखी होऊन जातात का आपल्याला. हा सगळं काढून घेतात. कानातलं डोळ्यातलं नाकातलं सगळं काढून घेतात. चेंबूर येऊन बाहेर काढून घेतात. नाही काय ठेवून द्यायचं. हा मग एवढी फोल अवस्था होते. होऊ नये काय करावं लागेल. काय करावं लागेल नित्य नियम काय करावं लागेल. सततम कीर्तो येतो मा सदा नाम घोष करू हरी कथा. घोष करू हरी कथा. घोष करू हरी कथा. घोष करू हरी कथा. सदा जर भजन केलं सदा जर देवाची आठवण केली आनंद सदा होईल. आपलं कसं आहे खायचं असेल तर आधी झोपायचं असेल तर मध्ये आणि भजन कधी कधी कधी. मानवा भजन कधी करा. कधी भजन होणार.
कधी बोलत आता पाहा आपल्याला देवाने 100 तुमच्याकडे किती दिले मला माहित नाही पण आमच्याकडे 100 रुपये 100 आयुष्य माणसाला दिले 100 वर्ष बरोबर आहे त्यामध्ये आमची 50 मध्ये झोपेतच गेली किती शिल्लक आहेत 50 25 बाळपणात गेली किती शिल्लक 25 मध्ये तारुण्यात गेली काही 15 किती शिल्लक 10 आता 10 मध्ये काय करणार हा नाक मुख गळू लागले लाड आणि सोनापणे गती झाली काय करू आता कोणाला जाऊ काय करू कर्ज सुटू घरात उभा करत नाही दारात उभा करत नाही मंदिरात जाऊ देत नाही काय करावं म्हातारा मंदिरात गेलं थुकूतोय वकतोय बाहेर ठेवा घरात बाहेर अशी अवस्था आहे मग म्हातारा तर म्हातारे म्हणजे म्हातारे सांगेल आमचं म्हातारे सांगत म्हातारे भिजत म्हातारे सासून म्हणते सासूबाई सून 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 आतापर्यंत तू लय सासू करीत होती ना सासू सासू आता सून टाकू द्या तिकडे ऊन म्हणून सावध व्हायचं सावध होई बापा प्रपंची गुंतू नको गाड्या देतील धोका सांगता येईल का घरी येतो बोका आणि मुंबई उचलून देतो तसा बोका आपल्याला उचलून देतो पाहता ना माझा बाप सांगायचा शिरकर बाबा माझा बाप होता बरं का तुमचा कोण आहे मला माहित नाही माझा बाप सांगत होता म्हणजे म्हातारे माणसाला जर मिळाला ना मला त्याच्याबद्दल दुःख वाटत नाही पण जेवण जेवण माणसाला उतरतोय म्हणून मला शोक वाटतोय म्हणून मी कीर्तन सांगायला जातोय म्हणून मी निरोप सांगायला जातोय प्रत्येकाला सावध करतोय ह्याच्या तोंडात जायचं नाही याच्या तोंडात जायचं नाही पण आम्ही मरेल त्याच्याच तोंडात चाललोय सावध होतोय काय शिकवत बाबा किती 36 वर्षापासून सांगतोय काळ येतोय बरं का सावध राहा बरं का बिबट्या येतोय बरं का सावध व्हा बरं का होतोय सावध होतोय सावध आपल्या समोर एखाद्याला उतरून येतोय आणि आता तो आम्ही पाहून आताच आलो ना आता गेला मग एकेकाला उतरून येतो म्हणून सावध व्हायचंय आपण आणि त्याला येऊ द्यायचं नाही काळ चालावा चिंतने एका म्हणून रोज चिंतन करायचं रोज चिंतन करायचं आहे चिंतन समजतं ना समजतं का तुम्हाला दिलेलं नाम श्वासाला ज्याला कळलं असेल त्याला कळलं असेल ज्याला बोध झाला असेल त्याला कळेल हा जो विषय आहे वरती लेवल आहे अनुग्रह वाढलेला करणार नाही बोलायला करत आहे तुम्ही नाकाने बोलतायत का तोंडाने बोलतायत का नाकाने कसं बोलतायत मुखे आळवीला याला उद्धव मुख म्हणतात यांनी भजन करतात काही तोंडाने करतात काही नाकाने करतात म्हणजे नाकाला काय किंमत आहे नर पुढं घालायला मग नको मला देवा देऊ ये नाकाने मोठी
आषाढी पोथी कुंकवा नवे ठाव आता राहतच नाही मी. माझा नाच जाते कुंकवा नवे ठाव दिसतच नाही मला कोणी. कुंकवा नवे ठाव दिसतच नाही मला. कुंकवा नवे ठाव आता कोणाला म्हणावं आयव मलाच कळत नाही. काय आयव कुंकू समजतो ना पतीवरचा समजलं ना. म्हणजे मी आहे भावा मी जेव पैसा पावे. आमच्याकडे भावच नाही आहे पण बटाट्याचा मागेचा आणला सारखं बिलकुल काय बाबा आमचं भाव दिले पैसे आला घेऊन भाव करून आणलाय. आता भाव केलाय का तो आहे भाव तोच उलटा आपल्या भांडतोय का तुला माझ्या दिवसा घेतला तोच भांडतोय भाव. आता हा बटाटा मागेचा चालेल का. तो पाठी राखा होता तो बोकांनी बसला का किंवा माझ्या वाटा घेतला ना मी माझी जमीन विकली तू म्हणली मला एवढा पैसा पाहिजे. भाव आहे का तो अभाव बटाट्याचा भाव आहे का तो अभाव. मग खरा भाव काय त्याला भाव काय ज्याच्यामध्ये भक्ती आहे त्याला भाव म्हणा. ज्याच्यामध्ये भक्ती आहे विश्वास आहे सद्गुरूवर त्याला भाव म्हणतात. सद्गुरूवरती विश्वास झाला नाहीतरी फसालकी जी माय बाप. सद्गुरू हा संत कोणीचा राजा आहे आपल्या जीवाचा प्राण आहे. सद्गुरू सारखं दैवत नाही. मला वाटतं आहे नवी आहे दुसरा लोक ना सद्गुरूचं वर्णन करणार जे जाणणे ऐकले यांच्या गावी जे जाणणे ऐकले यांच्या गावी गुरुत्वाची आचार्यपदी जे सुखद गुयांचा आहे गोसावी पवित्र नाव धर्माचे निजाम उत्तमाचे उत्तम दया येत नाही काम जन्माचं मराचं एवढे पॉवरफुल अवस्था आहे सद्गुरू. जन्माला येणं येऊ देत नाही मरू देत नाही काय ताकद आहे. तरी सुद्धा आम्ही मरतो काय करतो तरी सुद्धा आम्ही मरतो. सद्गुरू संगतीला मरणच नाही जन्म नाही तिला मरण नाही. सद्गुरू काय करतात जन्म मरण निवारता दया उतराई भावे करुणा गुणे. दया उतराई भावे करुणा गुणे. जन्म नाही जन्म नाही दया उतराई भावे करुणा गुणे. दया उतरायला आहे आपल्याकडे काही मला एक धन भेटलं ते आणि माळ घालायचे म्हणून घाला किती पैसे लागतील म्हणलं मापच नाही. पैसे लागतील पण माप नाही. किती लागतील मापच नाही त्याला. पण सांगा ना अंदाज अंदाज मिळेल काही माप नाही. आमाप आमाप अरे मगाशी सारखा शब्द आमाप त्याला माप नाही त्याला आमाप म्हणावं नाही का. आता मला सांगा तुम्ही किती देणार आहात किती देणार आहात किती आपली जायची की द्यायची. आपल्याकडून द्यायचं काय फक्त आपला प्रेम भाव सद्गुरूला द्यायचा आहे आणि सद्गुरूकडून आपल्याला त्या भावाचा अनुभव घ्यायचा. काय घ्यायचंय अनुभव. अनुभव अंगाला येईपर्यंत त्याचं चिंतन करायचंय. माय बाप पाहू त्यातच पावर आहे त्याचं सगळं अंगीकार आहे. नाहीतर आता शेवटचं त्याचं काय सांगतं पा तिसरं कल्पतरू कळवटी बोला. कल्पतरू कळवटी
सावजी. एका कुटुंबामध्ये आपला प्रपंच करत असताना पोट भरण्याकरता रोज आपल्या नित्यनेम कर्म करायचे आहेत म्हणून आपलं सकाळी उठले काय आखिर खायला ते खायचं आणि आपलं जंगलात जायचं मुळी बांधून घरी घेऊन यायची. तेवढी विकली तर दुसऱ्या दिवशी सामुग्री भरायची ते खायचे परत मुळी आणायचं. असं करता 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 फार जटा वाढल्या म्हातारा होताला तरी रोजचेच आलं ते खायचं. असं करता 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 इथून थकला आणि झाडाखाली मोडी लावली आणि बसला चिंतन झाली. काय करत बसला? आता आपल्या साधूने चिंतन करायला सांगितलं. तो काय करत बसला? हो. जर आता या ठिकाणी मी एवढा थकलोय आता मला घरी जायला मुली न्यायला ऐकत राहिले नाही. थकून गेलो आता मी जाईल का नाही त्या झाडाखाली चिंता करतोय आपला. तो म्हणे आता मला भूक लागली तहान लागली काय करावं पाणी आता तर बरं झालं. तर तेवढ्यामध्ये झाड होतं कल्पत होतं पुढं त्यांच्या झाडाखाली बसला होता. आपलं दृष्टांत ते सिद्धांत तोच लागायला पाहिजे. त्या झाडाखाली बसून चिंता करीत बसला होता आणि मग पाणी असं तर पाणी आलं त्याला असं होतं बापरे हे म्हणलं की मग खायला जरी मिळलं तर खायला ताट आलं म्हणजे काहीतरी आहे. म्हणजे आपल्या म्हणण्यामध्ये काहीतरी आहे पण काय म्हणावं हे कळत नाही. म्हणण्यामध्ये मग आता ते मिळालं मग आता जर थोडंसं गाडी पण गाता तर आरामच झोप लागतो. हे बी आलं त्याला असं वाटतं आता जर बाई असती तर ती बाई आली आल्यावर त्याला वाटलं आता भूतच आहे. हे भूत आहे काय माहित. भूत म्हणलं तर भूत बी तयार झाले. पाहिल्या खाता करता खाऊनच टाकलं थांबलं किती कल्पना रूप चळवळी लोकांनी बैठायला काय मानून त्याला काय सांगत बसतो त्याचा हा कल्पना आपण कल्पनेने मेलोय. हा कल्पना विजय येणे झाला आणि मायाची उपाधी घेऊन बसला आणि म्हणून आपल्याला उपाधीतून बाहेर निघण्याकरता काय करायचं आहे शेवटचं चरण. ज्ञानदेव मान्य तरलो ज्ञानदेव मान्य तरलो ज्ञानदेव
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उदरलो राजाची कांता काय वीर मागे मनाची आजोबी चित्त पावे माऊली म्हणतात माय बापा ऐकायला का माऊली आपल्याला निसर्गाचा शेवटी कल्पनेमध्ये झाडा खाली बसून काठी मारीत बसू नका कल्पनेमध्ये राहू नका माऊली म्हणतात आम्ही तरलो आणि आता लगेच उजळलो सद्गुरूंच्या कृपेने आमचा उजाड झाला आपण सगळ्यांनी सद्गुरू महाराज तुझ्या तुळशी माळ घालायचा आहे बोलता इकडे तिकडे झाला ते धावता विचार बोबडी भाज्या आणि रानटी बोलणारा नाही कळत तर काही नाही पण जास्त बोलतो आता तुझं म्हणून त्याच्या फटकावून काढला तर काय बरडतो आम्हाला जे पाहिजे ते नाही आम्हाला जे पाहिजे ते नाही कसा सांगितलेच नाही रामाचा होता रामचा होता सांगितलंच नाही आता तोच राम जायचा आहे पण आम्ही बाहेरचा राम पाहायला चाललो कसं दिसेल राम आहे ना मंदिर चाललंय म्हणजे तोच राम आता या मंदिरात राम कशी कळलंच नाही अजून हा राम का तो राम मला सांगा या रामामुळे आता तुम्ही आहात का त्या रामामुळे कोणामुळे खरा कोणता राम आत्माराम